कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करणार खूपच ट्रेंडिंग आणि युनिक स्टाईल ब्लाउज डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्हाला कटिंग कसं करायचं, स्टिचिंग कसं करायचं, स्टेप बाय स्टेप मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करू। ब्लाउजचा बॅक पार्ट आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक इथं कट करून घेतलेला आहे। अस्तरवर आपण इथं मार्जिन करूया। हा आहे अस्तर ब्लाउजची उंची आपण घेतलेली आहे 13 इंच आणि इथं रुंदी आपण टोटल 10 इंच घेतलेली आहे। इथं गळ्याची रुंदी आपण 2.5 घेणार आहे, म्हणजे 2.5 इंच आपण घेणार आहे। गळ्याची उंची आपण इथं 10 इंच घेणार आहे। 10 इंचवर एक मार्जिन करूया आणि पट्टीने आपण इथं रेष मारून घेऊया। आता आपण खालच्या साईडला इथं 3 इंचावर एक मार्जिन करणार आहोत। 3 इंचावर एक मार्जिन करून घ्यायचं आहे आणि बाहेरच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर मार्जिन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला तिरपी रेष मारून घ्यायची। गळ्याचा आकार आपण पंचकोनीमध्ये इथं देणार आहोत। अशा प्रकारे आपण पट्टीने रेष मारून घ्यायचं आहे। तर आपण गळा हा कट करून घ्यायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचं आहे। अस्तर आपण कट करून घेतलेला आहे। त्यानंतर जो ब्लाउज आहे आपल्याला त्यावर अस्तर ठेवून द्यायचं आहे। अशा प्रकारे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकवर ठेवलेलं आहोत। त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला टीप टाकायची आहे। खालच्या साईडला आपण टीप टाकून झालेली आहे। आपण गळ्याच्या साईडला पण आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे। अगदी सावकाश आपल्याला टीप टाकायचे, जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार छान आला पाहिजे। गळ्याला पण आपण टीप टाकून घेतले। त्यानंतर ब्लाउजचा कपडा जो आहे आतला आपण कट करून घेऊया। अशा प्रकारे आपण आतला कपडा कट करून घेतलेला आहे आणि छोटे छोटे आपण कट मारायचे आपल्याला साईडला असा, आणि जो अस्तर आणि ब्लाउज पीस आपल्याला पलटून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आणि ब्लाउजच्या गळ्याच्या साईडला आपल्याला दाब टीप टाकायची आहे अशा प्रकारे। टीप असं टाकायची की जो अस्तरचा कपडा आहे ना वरती नाही दिसला पाहिजे। अशा प्रकारे आपण गळ्याला टीप मारून घ्यायची आहे। गळ्याला टीप मारून झालेली आहे। त्यानंतर आपण साईडला पण अशा प्रकारे टीप टाकून घेऊया, जेणेकरून आपण ब्लाउज शिवताना ना कपडा गोळा नाही होणार। अशा प्रकारे खालच्या साईडला पण आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडला पण आपण टीप टाकून घेऊया अशा प्रकारे। जो साईडचा एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे आपण कट करून घेऊया। अशा प्रकारे कट करून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे। खालच्या साईडला आपण अर्धा इंचावर मार्जिन करून वरच्या साईडला 4 इंचावर मार्जिन करून आपल्याला तिरपी शिलाई टाकून घ्यायची आहे। त्यानंतर इकडं झालेले आहे दुसऱ्या साईडला पण आपण टक्स मारून घेऊया। अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचे आहे। दोन्ही साईडला टक्स मारलेला आहे। ब्लाउज सगळा आपण इथं तयार केलेला आहे। आपल्या खालच्या साईडला आपल्याला पॅच तयार करायचा आहे, म्हणून आपण इथं एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे। त्यावरती आपण छोटे छोटे असं सेंटरमध्ये प्लेट्स टाकणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला इथं छोटे छोटे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत। सेंटरमध्ये आपण पहिला प्लेट टाकलेला आहे। त्यानंतर आपण साईडला पण टीप मारून घेऊया। आता आपल्याला दुसऱ्या साईडला पण टीप मारून घ्यायचं आहे। दोन्ही साईडला आपण टीप मारून घेतलेले। अशा प्रकारे आपण
तयार केलेला आहे. जो अस्तरचा गळ्याचा पार्ट आपण कट करून घेतलेला आहे त्याला अशा प्रकारे आपण आकार देऊन व्ही आकारमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण प्लेट्स जो टाकलेला आहे त्याच्यावरती ठेवून वरच्या साईडला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे टिप टाकलेली आहे. आपण एक्स्ट्रा कपडा जो आहे आपण कट करून घेऊया. मधला आपण कपडा जो आहे ना कट केलेला आहे आपण सेंटरमध्ये इथं कट मारूया आणि कपडा आणि अस्तर फोल्ड करून घेऊया. अशा प्रकारे ज्या आपल्याला इथं वरती ना दाब टिप मारायची आहे जेणेकरून अस्तर वरती नाही दिसला पाहिजे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला वरती टिप मारून घ्यायचं आहे. टिप मारलेली आहे आपण. अशा प्रकारे आपला पॅच तयार झालेला आहे. ब्लाऊजच्या खालच्या साईडला आपल्याला अशा प्रकारे लावायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित लावायचे आणि त्याच्यावरती टिप मारायचे आहे आपल्याला. गळ्याचा कसा आकार आहे तसाच आपण टिप मारून घेऊया इथं. दुसऱ्या साईडला पण आपण अशाच प्रकारे टिप मारून घ्यायचा आहे. बघा तर इथं आपण टिप टाकलेली आहे. त्यानंतर आता इथं आपण गळ्याला लेस लावून घेऊया. लेस मी इथं सिल्वर कलरचं घेतलेलं आहे. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावायचं आहे म्हणजे गळा आपल्याला छान दिसेल. तर अशा प्रकारे आपण गळ्याला लेस लावून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. आपण इथं अजून सुंदर दिसण्यासाठी खालच्या साईडला आपण लेस लावून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला आपल्याला लटकन बनवायचे आहेत. लटकन बनवण्यासाठी इथं चौकोनी आपल्याला कपडा कट करून अशा प्रकारे आपल्याला लटकन बनवायचे आहे. नॉट इथं आपण इथं रेडीमेड घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला वरती टिप टाकून द्यायची आहे. दुसरा पण आपल्याला अशा प्रकारेच करायचा आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही लटकन बनवलेले आहेत. अशा प्रकारे छानसे आपले सुंदरसे लटकन इथं तयार झालेले आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला आपल्याला लावायचे आहेत. स्टिच करून घेऊया. दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे लावायचं आहे. नॉट लावून आपल्याला झालेले आहे. आपण खालच्या साईडला इथं मण्या लावणार आहोत. तुम्हाला जर व्हाईट मणी पाहिजे असलं तर तुम्ही लावू शकता. मी इथं गोल्डन लावा लागले. तुम्ही इथं एक एक घेऊन पण लावू शकता. मी एकदाच घ्यायला लागले. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला वरच्या साईडला सुई धाग्यानं गाठ मारून घ्यायची आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला गाठ मारून घेऊया वरच्या साईडला. बघा किती सुंदर वाटत आहे. आपण नॉट बांधून घेऊया अशा प्रकारे. तर हा आहे ब्लाऊजचा गळ्याचा फायनल लुक. बघा किती सुंदर दिसत आहे. तुम्हाला जवळून दाखवते मी. बघू शकता. तुम्ही जर टेलर असाल तर तुमच्या कस्टमरला अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया देऊ शकता. खूपच सुंदर वाटत आहे. जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असेल तर एकदा हा डिझाईन नक्की ट्राय करा. तर कसा
वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा. अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.